जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे युट्यूब चॅनलवर। तर बघा झालेली सकाळ आणि आम्ही म्हणजे आम्हाला आज पप्पांनी बकऱ्या सोडायला लावल्या त्या, कारण ऊन पडलेलं आहे आणि आता थोडा टाइम झाला 11 वाजले आणि बकऱ्या ती सोडूस तर 12 वाजतील, कारण की पोर आपण पाहावं लागन आमच्या मागे यायला बसले आणि बकऱ्या सोडल्या म्हणलं तर कसं आहे वावरात आलोय बघा आम्ही आणि थोडंसं ऊन पडलेलं होतं, कारण आज थोडंसं काम होतं त्याच्यामुळे टाइम झाला। म्हणलं चला कवितानी मी आज ठरवलं का म्हणलं चला आज आम्ही दोघी जण बकऱ्या सोडितो। रोज पप्पा मम्मी कोणीतरी एक जण राहतं किंवा मी राहते। दिवसभर इतकं ऊन राहतं पप्पाला मम्मी तसं म्हणजे जास्त ऊनच थोडंसं असं घाबरट झाल्यावर होतं। मग म्हणलं चला आज जास्तच कडक ऊन होतं, त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या दोघीचं असं झालं की आज मम्मीला पप्पाला घरी राहून देऊ आणि आपण दोघी जाऊ। म्हणलं चला आज आम्ही दोघींनी ठरवलं की आज आम्ही दोघी जणी बकऱ्या चारणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटलं बघा, कारण आता आम्ही दोघी म्हणल्यावर मग काय बकऱ्या काय मिळतात किती जोगात आता, कारण ऊन पण भरपूर पडलेले आणि बराच वेळ झाला, तर त्याच्यामुळे म्हणलं चला है का नाही। हा तर बघा आता आलेलो आहे दोघी जणी बकऱ्या घेऊन आणि दुपार म्हणजे आता भरपूर ऊन पडलेले आहे, आता वाजले तर 12, कारण आज जरा थोडा उशीरच झाला बकऱ्या चारायला। तर आमच्या सोबत शंभू पण आलाय, तर तुम्ही बघा शंभू उन्हात काय आला रे तू, पाय ना कविता बकरी आण, कविता बकरी आण। तर मस्त आणि थोडा उशीर झाला त्यामुळे आता बकऱ्या म्हणजे चरू राहिल्या, कारण सकाळी सकाळी ना खाती नाही बरं का त्या, मग भुका लागल्या का मग रपरपा खात्यात। आणि आमच्या बकऱ्या पहा भरपूर म्हणजे तुम्ही बघितलेल्याच आता, आम्ही व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवत राहतो। तर मस्त अशा खाऊ राहिल्या आणि आता खायला बी भरपूर झालेलं आहे ना। मग बाई शंभू अरे ऊन पडलं लई, तू कशाला आला रे। हा ना लय गरमट आहे। ती बकरी आण चल शंभू। तेव्हा आमचा शंभू पण बकऱ्या चारायला आलाय। हा वड्याला इकडं नेऊ ना, टांग ते खातील ना। हा हान पुढं त्यांना। तर रोडच्या कडाला मस्त टांगकळे बकऱ्या भारी खात्यात आणि छोटी छोटी पिल्लं बी, त्याच्यामुळं ते बी चांगले खात्यात पानं। आणि आज आम्ही दोघी जणी आलो होतो बकऱ्या चारायला घेऊन, कारण मम्मी पप्पा ते घरी आहे। बघा आता बकऱ्या चारायला आलेलो आहे आणि आता झालेला 1 तास बकऱ्या चारायला लागून। तर चारीत आणलेला इथपर्यंत आणि आमचा शंभू बघा काय उरायला दादाला आज ऊन लागत असन त्याला। आणि कवितानं आपट्याचं झाड होतं ते बकऱ्यांसाठी तोडलेलं आहे बघा, खाऊ राहिले का ग शंभू। अरे दादा डोक्यावर घे ना, लय ऊन आहे बरं का, स्टोल टाकताय डोक्यावर। बरं घरी राय म्हणलं ऐकत नाही, ती बकरी पाय माग गेली। चला तर कविताचं चाललेलं आहे बोरटीची फांदी तोडायची, कारण बकऱ्यांसाठी। आणि बोरटी कशी लय भारी खात्यात बकऱ्या, त्यांचं मस्त असं भागत त्याच्यावर आणि गवत टांकळ भरपूर आहे, त्यामुळं काय तुटान नाही कविता, तुटली का खाली कर मग। हा ना, हा मग आता बोरटी ती त्यांना हुसकव त्याच्यावर, मग त्या बरोबर खातील। पा बोरटीवर किती तुटून पडल्या त्या आता लगेच। हा ना गेला वाटतं, मम्मीला आवाज देऊन सांग। हा तर आम्ही दोघी खूप दिवसानंतर बकऱ्या चारायला दोघी जणी, तसं मम्मी मी आम्ही सोडीत राहतो, पण मग आज छोटं पिल्लू पण झोपलेलं होतं आणि म्हणलं चला ऊन पण भरपूर होतं, तर मग मम्मी थांबल्या घरी आणि मी आणि कविता आम्ही दोघी जणी आलेलो आहेत आता बकऱ्या चारायला। आता चरून आणि न्यायच्या आम्हाला घरी, पण अजून चरून देऊ आता अजून आई एखादा तास आहे की नाही का। हा ना मग तिथं झाडाखाली उभं राहिलो, आज ऊन इतकं पडलं ना का बस पाय ना तोडली नाही तो। हा का हे काय इथं काही खाऊ राहिल्या काही इथं आहे।
तर बघा आता मस्त बकऱ्या चरू राहिल्या आपल्या. आणि कविता गेली होती घरी कारण छोटं पिल्लू उठलं होतं. मग त्याच्यानंतर पप्पा आले आणि आम्ही दोघं जण बकऱ्या चारू राहिलो. इकडं हे ओढ आहे आपलं पूर्ण आणि तिकडं केटी बांधलेली आहे म्हणजे पाण्याचा साठा ते राहतो पूर्ण. मस्त असं खायला गवत झालेलं आहे आता बरंच. मस्त अशा बकऱ्या विचारू राहिल्या. शिरळ पडलं थोडंसं आणि आबळ पण आलेलं आहे बघा. असं वाटतंय का पाऊस येईन म्हणून, कारण पावसाची भरपूर गरज आहे आता. मक्का बी बघा किती मस्त झालेलं आहे आपल्या इकडल्या. सगळे पिकं चांगले आहे पण आता एक पावसाची गरज आहे त्याला. आणि शिराळाच्या मस्त अशा बकऱ्या चारत्यात. नंतर 2 वाजले होते आता आणि बकऱ्या चार आम्ही सोडायला थोडा उशीर झाला त्यामुळं आज थोडं जास्त वेळ चालू राहिलो. कारण मग दिवसभर बकऱ्या जोगल्या का मग ताण नाही राहत संध्याकाळी. बकऱ्या पहा किती मस्त चरू राहिल्या. आणि आमच्या बकऱ्या बघा सगळ्या अलग अलग प्रकारच्या आहे. काही लाल कलरच्या आहे, काही काळ्या कलरच्या आहे, काही ह्या अशा अलग थोड्या. तर आम्हाला नक्की सांगा आमच्या बकऱ्या कशा वाटल्या. आणि बकऱ्यांना किती जरी खायला असलं तरी म्हणजे त्यांना म्हणजे कमीच राहतं. कारण बकऱ्यांचं खाणं एकदम शेंडा कोणत्या बियाचा थोडं थोडंच खायचं राहतं. तर घरी त्यांना किती जरी टाकलं तरी पण त्यांचं पोट नाही भरत. थोड्याशा बकऱ्या चारून आणल्या ना का मग दिवसभर ताण नाही राहत. आणि बकऱ्या भारी बी राहत्यात थोड्या बाहेर काढल्या म्हणजे. मग तर आम्ही रोज म्हणजे 1-2 घंटे तरी बकऱ्या चारितो. आणि पिल्लं बी मग मस्त होते. थोडं हिंडले फिरले म्हणजे मग पानं खाते लहान लहान पिल्लं पण. आणि टांकळ लय मस्त खाऊ राहिले ते आता. तर आता निघालेलो आहे घरी बकऱ्या घेऊन कारण भरपूर टाईम झाला. आणि 2 जण लागते बकऱ्या चारायला कारण सगळीकडे माल आहे आता त्याच्यामुळं. हो तर बघा आता आलेलो आहे घरी आणि उन्हाच्या बकऱ्या इतक्या तराळल्या मस्त सगळ्या पाणी पिऊ राहिल्या आता. आणि लय ऊन पडलेलं होतं आज. तुला पाणी नाही प्यायचं का? घेणे पिऊन. लाल बकरी पिली का पाणी? पाणी किती तराळल्या त्या. तर आता वाजलेले आहेत 4 आणि कविता आणि मी निघालेलो आहे गवत आणायला. चला लय ऊन पडलं तर पण आबळ आलेलं आहे आणि पावसाचं वातावरण झालं म्हणून म्हणलं एकदा गवत आणि सरपंच घेऊन यावं लागलं. आणि आपले जनावर बैल म्हणजे इकडं बांधायला राहते सडकाला राहत कारण गवत आहे. तर मस्त पा किती भारी खुरट करतेत. खाल्ल्या बी जातं चांगलं. घरचा बैल आहे ना आपल्या लाल गाईचा. बघा किती छान आहे आमचा बैल. गरीब आहे एकदम. आणि आबळ भरपूर आलं बरं का आता. असं वाटत का येईन पण काल मम्मी गेलं फिरताना तिकडे मोठ्या काल बाबा म्हटलं ते म्हणजे आपल्या सप्त्याचे समाप्ती झाले पाऊस येणार आहे. बरं आहे ना ग आला पाहिजे ना. पण नसलं तर किती आबळ आलं. आणि आल्या सरशी बाई आज इतकं गरमट होतं. गरमट आल्या सरशी किंवा आबळ आल्या सरशी पाऊस जर आला ना तर मग बरं राहतं ग. आणि आता सध्या पिकाला लई गरज आहे बरं का. तर बघा आलो वावरामध्ये आता आणि मकाच्या काढायला हाय गवत. तर म्हणलं जनावरांना कसं 2 गठुडे गवत लागतच रोजचं. तर हा ना मग घेऊ ना. ठीक आहे येलं मिलं गंजे सगळ्याचे कापवणीचं गवत. तर हा ना मग काय. दमान बरं का इच्छू काट्याचं आपल्या सोबत.
तर पहा मस्त गवत आहे कडाकडाला. घेऊ आता आणि त्याच्यानंतर मग कारण परत जनावरांचं त्याचं आवरायचं राहतं. सरपण आणायला लागलं आपल्याला. सरपण आणू ना. आबळले आलं हा ना मग पाणी ते तापायला बरं. तेच ना. सरपण आणलं व्यवस्थित. तर बघा आता आम्ही गवत घेऊन झाले आमचं आणि 2 गठोडे बांधून ठेवले. तर थोडं शितोडी यायला लागलेले तर मस्त असं आबळ बी तयार झालं पावसाचं. तिकडे गठोडे बांधून ठेवले आणि कविताचं माझं चाललेलं आहे आता सरपण काढायचं. आबळ लय आलं ना. आणि आमच्या गवताची मजा अशी झाली आज गवत 2 गठोडी घेऊन ठेवलं पण ऊस लागायलाच कोण नाही. अरे पप्पा दिसते काय कानू? काय माहिती दिसले तर आवाज यावा लागला नाही मग एक गठोड गवताचा हा ना मग एक कवळी सरपणीच झाला. तेच ना. कोणी दिसाना नाही ग. हर्ष पप्पा बैल घ्यायला कवशी घेते का ना आता बैल बांधेल तिकडं. तर आता पाऊस येणार आहे 100%. काही टेन्शन नाही. गवत बी घेऊन ठेवला सरपणाची कावळे काढवली कविता. आता आम्ही 2 जणी एक जणीने एक गठुडं एक आता घेऊन जातो ऐक नाही. अरे पप्पा आल्यावर ध्यान ठेव ग. त्यांच्यात लक्ष ठेवला तशीच जाईन. हा ना मग आपण काय करू भाऊ जरा नाही आले ना एक गवतच गठोडून एक सरपणाची कवळी घेऊन तसं करू मग ऐक नाही. चला लोक वाट पाहते त्यांची. हा ना पाऊस आला पाहिजे ग. जाऊ दे मरू दे. ओला झालं तरी चालेल बरं का. पाऊस आला पाहिजे मग आता तेवढे तरी. आली आता आवाज हप्त्यावरून. किती बुंदी खाल्ली मग? खाल्ली ना. बरं आहे मग काय. बरं झालं टायमावर आले. आम्हाला उचलून द्यायला कोण नव्हतं. तर बघा आता आबा गेले होते सप्त्याला आणि आज शेवटचा दिवस होता समापती. तर आलेले आहेत आता घरी. किती गर्दी होती मग? गर्दी होती. हा ना. काही पाऊस झाला नाही तिकडं? पाऊस नाही ना असं जे काय. हा ना. आता आपल्याला गंत आबळ आलं बरं का. हा ना मग काय आम्हाला बुंदी नाही आणली. काही नाही. बुंदी का? हा बुंदी काय तिकडे एवढी आणली नाही ना. आपल्या ते खाऊन आले ना. प्रसाद खाल्लाय सगळ्यांनी खाल्ला काय एकान खाल्ला काय आहे की नाही. ए पिल्लू उठला तू झोईत टाकेल होता काय? आम्ही जाणार गवताला. चला आपल्या सरपण आणायचंय बरं का अजून. बरं झालं लई जड झालं ते गठुडे. आबा आले म्हणून उचलून दिलं. हा ना. अजून सगळं वावरात आहे. आवरा पटकन आपल्या जनावरांचं आवरायचं बरं का. शंभू पा काय खेळू राहिला मस्त. तर चला आता दिवसभराची सगळी कामं आवरली आणि संध्याकाळचं जनावरांना घास ते कापून आणलेला आहे. तर घास पण टाकला गाईला सगळ्या जनावरांना. काय चालू शंभू? आणि इकडं कविताचं चाललेलं आहे. लहान आले पिल्लं सोडले दूध पाजायला. तर 3 पिल्ले आपले पाजले का ते दम्मानी ग. आणि आता बकरं पाजली सोनपापडी. बांध त्याला बाई. छोटी पिल्लं आहे तर एक साईडला बांधलेलं राहते. आणि आम्ही रोज त्यांना थोडे गहू चारीत राहतो. तर म्हणलं चला आता टाईम पण झाला संध्याकाळ होत आली. चहा पाणीचं टाईम. गहू आणले ना. हा ना. हे काय थोडे हा मग एकदा यांचं खातं ना. थोडे चारायचे म्हणजे कसे बकरा बी बाहेर ठेव सोन्या त्यांना बकरांना. तर बघा छोटी पिल्लं आहे लय मोठं नाही. तर हे दोघांचे माहिती ठेव सोन्या. आणि मस्त खात्यात हे बघा. आणि तर चला आता आपलं सगळं काम बी आवरलं आणि आता चहा पाण्याची वेळ आहे. तर या सगळेजण चहा प्यायला आता हातपाय धुतो कारण सकाळहून चाललेलं होतं काम. बकऱ्या सोडल्या दोघींना. नंतर मग गवत आणलं सरपण आणलं. तर म्हणजे आभाळ इतकं येईल होतं आम्हाला वाटलं पाऊस भरपूर येईल त्याच्यामुळे आम्ही सगळी तयारी आधीच करून ठेवली. सरपण द्यायला ठेवलं कारण की आपल्या चुलीवर स्वयंपाक करायचं राहतो. मग सरपण पण लागतं आणि लाईट जर नसलं तर पाणी सुद्धा चुलीवर तापावं लागतं. त्याच्यामुळे म्हणलं सरपण गवत बिवत आणून ठेवलं. आणि असं आहे सगळी जर तयार करून ठेवली कधी नसतो तर जाऊ द्या आला पाहिजे. चला आमचा दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला आणि आज स्पेशल आम्ही दोघींनी बकऱ्या सोडवल्या त्या. तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या बकऱ्या कशा आहे आणि बकऱ्या मग आम्ही दोघी दिसतो कशा. चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.